नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. भारतीय इतिहासातील एक आदर्श, न्यायप्रिय आणि लोककल्याणकारी राजकर्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित आज आपण 20 महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न स्पर्धा परीक्षा, शालेय स्पर्धा तसेच सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे, अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? ए. 31 मे 1720, बी. 31 मे 1725, सी. 31 मे 1735, डी. 31 मे 1740. बरोबर उत्तर आहे बी. 31 मे 1725. प्रश्न दुसरा. अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म कोठे झाला? ए. पुणे, बी. चौंडी, सी. सातारा, डी. नाशिक. बरोबर उत्तर आहे बी. चौंडी. प्रश्न तिसरा. चौंडी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? ए. अहमदनगर, बी. पुणे, सी. औरंगाबाद, डी. जळगाव. बरोबर उत्तर आहे ए. अहमदनगर. प्रश्न चौथा. अहिल्यादेवींच्या वडिलांचे नाव काय होते? ए. मानकोजी शिंदे, बी. तुकोजी होळकर, सी. मल्हारराव होळकर, डी. बाजीराव पेशवे. बरोबर उत्तर आहे ए. मानकोजी शिंदे. प्रश्न पाचवा. अहिल्यादेवींचे पती कोण होते? ए. तुकोजी होळकर, बी. खंडेराव होळकर, सी. मल्हारराव होळकर, डी. यशवंतराव होळकर. बरोबर उत्तर आहे बी. खंडेराव होळकर. प्रश्न सहावा. अहिल्यादेवींचे सासरे कोण होते? ए. तुकोजी होळकर, बी. राणोजी शिंदे, सी. मल्हारराव होळकर, डी. महादजी शिंदे. बरोबर उत्तर आहे सी. मल्हारराव होळकर. प्रश्न सातवा. अहिल्यादेवींचे राज्य मुख्यतः कुठे होते? ए. इंदूर, बी. पुणे, सी. नागपूर, डी. सातारा. बरोबर उत्तर आहे ए. इंदूर. प्रश्न आठवा. खंडेराव होळकर यांचे निधन कोणत्या युद्धात झाले? ए. पानिपत, बी. कुंभेर, सी. खर्डा, डी. वडगाव. बरोबर उत्तर आहे बी. कुंभेर. प्रश्न नववा. अहिल्यादेवींची राजधानी कोणती होती? ए. इंदूर, बी. उज्जैन, सी. महेश्वर, डी. धार. बरोबर उत्तर आहे सी. महेश्वर. प्रश्न दहावा. अहिल्यादेवींनी सती जाण्याचा विचार सोडण्यास कोणामुळे तयार झाल्या? ए. बाजीराव पेशवे, बी. माधवराव पेशवे, सी. तुकोजी होळकर, डी. मल्हारराव होळकर. बरोबर उत्तर आहे डी. मल्हारराव होळकर. प्रश्न 11वा. अहिल्यादेवींना कोणत्या नावाने ओळखले जाते? ए. लोकमाता, बी. राजमाता, सी. वीरमाता, डी. धर्ममाता. बरोबर उत्तर आहे ए. लोकमाता.
प्रश्न 12वा. अहिल्यादेवींनी कोणत्या नदीकाठी राजधानी वसवली? ए. गंगा, बी. यमुना, सी. नर्मदा, डी. गोदावरी. बरोबर उत्तर आहे सी. नर्मदा. प्रश्न 13वा. अहिल्यादेवींनी कोणते प्रसिद्ध मंदिर पुनर्बांधले? ए. सिद्धिविनायक, बी. काशी विश्वनाथ, सी. महालक्ष्मी, डी. त्र्यंबकेश्वर. बरोबर उत्तर आहे बी. काशी विश्वनाथ. प्रश्न 14वा. अहिल्यादेवींच्या मुलाचे नाव काय होते? ए. मालेराव, बी. तुकोजी, सी. यशवंत, डी. बाजीराव. बरोबर उत्तर आहे ए. मालेराव. प्रश्न 15वा. अहिल्यादेवींच्या मुलीचे नाव काय होते? ए. ताराबाई, बी. मुक्ताबाई, सी. राधाबाई, डी. यमुनाबाई. बरोबर उत्तर आहे बी. मुक्ताबाई. प्रश्न 16वा. अहिल्यादेवी कोणत्या साम्राज्याशी संबंधित होत्या? ए. मुघल, बी. ब्रिटिश, सी. मराठा, डी. निजाम. बरोबर उत्तर आहे सी. मराठा. प्रश्न 17वा. अहिल्यादेवींनी किती वर्षे राज्यकारभार केला? ए. 10, बी. 15, सी. 28, डी. 40. बरोबर उत्तर आहे सी. 28. प्रश्न 18वा. अहिल्यादेवींच्या स्मरणार्थ टपाल तिकीट कधी प्रसिद्ध झाले? ए. 1996, बी. 1990, सी. 1985, डी. 2000. बरोबर उत्तर आहे ए. 1996. प्रश्न 19वा. अहिल्यादेवींचे निधन कोणत्या वर्षी झाले? ए. 1795, बी. 1790, सी. 1800, डी. 1785. बरोबर उत्तर आहे डी. 1785. प्रश्न 20वा. अहिल्यादेवींचे निधन कुठे झाले? ए. इंदूर, बी. महेश्वर, सी. पुणे, डी. उज्जैन. बरोबर उत्तर आहे बी. महेश्वर.